श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी सन 1984 पासून चालू आहे। ही संस्था हे महाविद्यालय आमचं महाविद्यालय केवळ शैक्षणिक अंगाने परिपूर्ण करणारी नाही, तरी सामाजिक दृष्ट्याने समाजात जाऊन त्याचा अनुभव घेऊन हे विधी महाविद्यालय त्या तत्वावर काम करत असतं। म्हणूनच आपण आज हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आणि विधी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जेंडर इक्वेलिटी आणि समानता राहावं, नागरिकांमध्ये जेंडर बेस एकमेकांमध्ये राहू नये हा एकमेव या उद्देश आहे या रॅलीचा। तसेच समाजामध्ये अतिशय हिंसाचार पसरलेला आहे, तो हिंसाचार समूळपणे नष्ट करण्यात यावे। आपल्या भारत देश हा कायद्यानुसार चालत असतो आणि कायद्याचा अभ्यास प्रत्येकाला व्हावं ह्या उद्देशानं विधी महाविद्यालय कार्यरत करत असतो आणि समाजामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा या एकमेव हेतू या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा आहे। ते आदर्श आम्ही घेऊन त्या समाजात कार्य करत असतो आणि ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार श्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही समाजामध्ये कार्य करतो आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। हा सर, रन फॉर इक्वॅलिटी या रॅलीचा जो प्रवास आहे विधी महाविद्यालय ते कलेक्टर ऑफिस असा करण्यात आला। त्याच्यातून जी काही हिंसामुक्त जिल्हा आहे, हिंसामुक्त गाव आहे, हे करण्यासाठी ही रॅली आपण आयोजित केली होती। त्याचा उद्देश काय? याचा उद्देश समाजामध्ये समानता निर्धारित करण्यासाठी हा मेन उद्देश आहे। कोणत्या गोष्टीसाठी? म्हणजे जी काही इक्वॅलिटी पाहिजे समाजामध्ये ती आपल्याला चांगल्या पद्धतीने रुजवता येईल, म्हणजे समानता चांगल्या पद्धतीने रुजवता येईल या उद्देशासाठी समाजात एक जनजागृती व्हावी यासाठी ही रॅली आपण आयोजित केली होती। महिलांसाठी बरेच कायदे केलेले आहेत, पण बऱ्याचशा महिलांना ते कायदे काय आहेत याची माहिती नाही आहे। त्याच्यामुळं आमचे विद्यार्थी बऱ्याचशा खेड्यापाड्यात जाऊन त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करतायत आणि त्यांच्यापर्यंत त्यांचे कायदे जे आहेत त्यांच्या बाजूनी केलेले त्याचे त्यांना ज्ञान व्हावं याच्यासाठी आम्ही ही रॅली काढलेली आहे। आणि नुसतं खेड्यागावांमध्येच नाही, पण शहरातील भागामध्ये पण बरेच जण महिला त्यांच्यावरती अत्याचार होत असताना पण ते समोर येत नाही किंवा कंप्लेंट दाखल करत नाही। तर त्यांनी सुद्धा जर का हा अन्याय जर का त्यांच्यावरती थांबवायचा असेल तर त्यांनी सुद्धा समोर यायला हरकत नाही मला असं वाटतं। आणि त्याच्यासाठीच हे आम्ही जेंडर इक्वॉलिटी निर्माण करण्यासाठी ही रॅली आज काढलेली आहे।